काय सांगाल वारकरी संप्रदायातून तुम्ही सर्व इथे आला आहात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं म्हटलं जातं, परंतु आता वृक्षांचंच कुठंतरी रिप्लांटेशन किंवा नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत असं चिन्ह दिसतंय. काय सांगाल? काय आहे की आमच्या संतांनी केवळ माणसांवरती प्रेम करायला शिकवलं. जी कोणी झाडे जुडे जीव म्हणजे प्रत्येक ठिकाणी संतांनी देव पाहिलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची किंवा झाडे जुडे जीव सोयरे पाशा. आज जर आपण विचार केला, तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि मला असा प्रश्न पडतो की ही जर झाडं आम्ही बाजूला केली तर मी असं बऱ्याच दिवसापासून पाहतो की इथे तापमान 6 अंश सेल्सिअसने वाढणार आहे किंवा ऑक्सिजन जो निर्माण होतोय तो होणार नाही. मग संपूर्ण मानवजात इथं धोक्यामध्ये येणार आहे. आणि ही जे झाडं आहेत ह्या झाडांना वाढण्यासाठी कित्येक काळ लागतो. म्हणजे ज्ञानोबा म्हणतात की जो खांडावया घाव घाली का लावणी जायने केली. जर तुम्ही जर तोडणारच असाल तर मग लावता कशाला. दोघा एकाची सावली वृक्ष दे जायचा. म्हणजे जो तोडणार आहे त्याला पण तो सावली देतोय आणि जो ज्यांनी लावणी केली त्याला तो भेद नाही करत. पण तुम्ही भेद का करताय. म्हणजे जो सामान्य माणसाचा बुद्धिभेद करू नका. तुम्ही म्हणता स्टे आणलाय तर कशावरती नेमका स्टे आणलाय. म्हणजे जे काही इथं कन्स्ट्रक्शन होतं त्याच्यावरती आणलाय का वृक्षतोडीवरती स्टे आणलाय. तर आम्हाला स्टे ही स्थगिती आम्हाला मान्य नाही आहे. तर आम्ही इथं कोणतंही झाड कापण्यासाठी आम्ही वारकरी सबंध राज्यभर हे राज्यव्यापी आंदोलन करू. आमचे प्राणपणाने आम्ही लढू. कारण आम्ही ह्या झाडांना आम्ही सोयरे मानतो आणि सोयरे जर जगले तर बाकीचे सोयरे जगतील ना. आणि जरी तापमान जर वाढलं तर काय नेते मंडळी नोटांचं बंडल करणार आहेत का डोक्यावरती. हा मुद्दा राजकारणाचा नाही. आणि तुम्ही जर राजकारण म्हणत असाल तर राजकारणाचा मुद्दा आहे. तुम्हाला तो कॅन्सलच करावा लागेल. त्या GRची कॅन्सल झालेली प्रत आम्हाला द्यायची, सगळ्यांना सगळीकडे पब्लिश करायची आहे. लोकांना ती कळली पाहिजे आणि तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मला सांगा एवढ्या जवळ खड्डे खोदलेली आहेत तिथं झाडं कशी काय लागणार आहेत. एका झाडासाठी किमान 10 ते 15 फुटाचा प्रिमायसिस लागतो. याचाही आपण विचार केला पाहिजे. म्हणून मी राष्ट्रवादी वारकरी आघाडी शरदचंद्र पवार साहेब राज्यप्रमुख आहे आणि मी इथं आलेलो आहे. यापुढे वारकरीचा सगळ्या वारकऱ्यांचं म्हणणं आहे महाराज की आम्हाला वारकरी म्हणून तुमच्यासोबत यायचं आहे. सगळ्या वारकऱ्यांची इच्छा आहे की आपण इथं गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की वारकरी काही भूमिका घेत नाहीत, वारकरी काही भूमिका घेत नाहीत. म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि जर सरकारने आमचं ऐकलं नाही तर आम्ही पुढे जाऊन अगदी उपोषण करण्यापर्यंत हे सगळ्या गोष्टी करू. पण आम्ही हा विषय तरीसच नेऊ.